आपल्या समोर येते मयुरी अत्रे. माळ्याच्या मळ्यामध्ये पाटाचं पाणी जातं, गुलाब जाई जुई मोगरा फुलवित. माळ्याच्या मळ्यामध्ये पाटाचं पाणी जातं, गुलाब जाई जुई मोगरा फुलवित. माळ्याच्या मळ्यामध्ये पाटाचं पाणी जातं. लाडकी लेक राजाचं ल्यो लगीन माझ्या चिमणीचं. सावळा बंधुराया साजिरी वहिनीबाई, सावळा बंधुराया साजिरी वहिनीबाई. गोजिरी शिरपा हौसा माहेरी माझ्या आई, वाटण माहेराच्या धावत मन जात. गुलाब जाई जुई मोगरा फुलवित. माळ्याच्या मळ्यामध्ये पाटाचं पाणी जात, गुलाब जाई जुई मोगरा फुलवित. माळ्याच्या मळ्यामध्ये पाटाचं पाणी जात. छान झालं मयुरी. थँक्यू. कसं वाटतंय आता? मस्त. दोन्ही गाणी झाली आता. हो रिलॅक्स एकदम. हो. मयुरी, तुझं खूप खूप कौतुक तुझं थँक्यू. की सुरात गायलीस, इतकं छान गाणं सिलेक्ट केलंस. आणि मुख्य म्हणजे ना, तुझे उच्चार जे तू काही ग्रामीण उच्चार जितके छान केलेस त्याबद्दल तुझं जास्त कौतुक. थँक्यू. गाण्यांमध्ये ही जी ग्रामीण मराठी भाषा वापरली जाते ती किती सुंदररित्या वापरली जाते. आणि आपल्या ज्या महान गायिका आहेत ह्या आशाताई, लताताई, यांनी सगळ्यांनी ही ग्रामीण भाषा किती सुंदर प्रकारे उच्चारली आहे त्यांच्या सगळ्या ग्रामीण गाण्यांमधनं. आणि पुनश्च तुझं अभिनंदन. थँक्यू. व्हेरी गुड. मयुरी, अगदी ठसक्यात आणि गोड गायलीस हा. थँक्यू. आणि मगाशी जे तुला मी म्हटलं होतं की माईक तू व्यवस्थित धर, अगदी सेंटरला तुझा थ्रो असू दे, अगदी तशीच गायलीस. थँक्यू. सगळ्यात महत्त्वाचं मला काय जर वाटलं असेल तर तुझे उच्चार. आता यांनी सांगितलं, अवधूत दादांनी सांगितल्याप्रमाणे ग्रामीण उच्चार तर छान होतेच होते, परंतु मराठीतला ळचा उच्चारही इतका स्वच्छ होता. अगं मोठी मोठी माणसं सुद्धा सगळे सगळे म्हणतात किंवा शाळेत म्हणतात, तर तुझा ळ हाचा उच्चार आहे. ळळा म्हणून परिपाठ केला हे जर आम्हाला लहानपणी म्हणून घेतलं होतं, तर ळचा उच्चार खूपच छान. त्याबद्दल अभिनंदन. थँक्यू. क्या बात आहे. पण असं अगदी ठरवलंयस का की डायरेक्टरला एखादी हिरोईन येऊन सांगते नाही नाही अभी मैं वैम्प के रोल नहीं करूंगी, मुझे हीरोइन का रोल चाहिए, तसंच ठरवून तिने आयटम सॉंग्स न गाता एकदम सोज्वळ गाणी सादर केलेत. आणि पण खरंच खूप छान त्यातून लक्षात आलं का Thank you. दोन्ही गाण्यांमध्ये लग्नांचे रेफरन्सेस आहेत. काय तुझ्या घरात लग्न बिग्न आहे की काय? नाही 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 ना. अजिबात मग काय सावळा बंधुराया आणि लगीन माझ्या काय चिमणीचा. लगीन माझ्या चिमणीचं, मग असं पण ताई लगीन कर वगैरे असं. काय ताईला असं- लवकर पॅकअप करून पाठवायची असं तयारी काहीतरी का? तयारी दिसते तिची. वैशालीताईंनी प दिलाय, अवधूत दादांनी ध दिलाय. पुढच्या फेरीसाठी तुला ऑल द बेस्ट. थँक्यू. यानंतर आपल्या समोर पुन्हा एकदा येतोय, टाळ्यांनी स्वागत करूया मस्ती किंगचं अभिषेक सराफ. पुंडलिक वरदा हार विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम. विठ्ठल 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 जय हरी विठ्ठल. चल ग सखे पंढरीला जय हरी विठ्ठल. चल ग सखे पंढरीला जय हरी विठ्ठल. तू ध्यानी जरा ठेव हो, तू ध्यानी जरा ठेव, जिथे भाव तिथे देव. चल भेटू विठ्ठल रघु माईला. चल ग सखे पंढरीला जय हरी विठ्ठल. चल ग सखे पंढरीला
कसं वाटतंय आता? खूप छान वाटलं. झाले दोन्ही परफॉर्मन्सेस. रिलॅक्स्ड एकदम. हा सो मस्ती किंग विचारूया मग आपण परीक्षकांना. काय गायलात हो अभिषेक खळे. काय गोड आहेत तुमच्या खळ्या अगदी. वरचा सूर एकदम मस्त ठोस लावला होतास आणि अगदी रंगून गात होतास. खाली थोडीशी सुराची गडबड झाली पण एकूण मस्त गायलास. खूप छान. अभिषेक अपने स्टाईल में गाय रे तू एकदम. क्या बात आहे. तुला एक सांगू का पण जेव्हा तो तू आलाप घेत होतास ना दा रा रा तो होता ना त्यावेळी मला काय वाटलं की तू ज्या एनर्जीने ते गाणं बाकी गाणं गातोयस त्यापेक्षा ती एनर्जी लेवल खूप हाय होती. हां तेवढी काळजी घे. एकदम डायरेक्ट तू अभंगावरनं रॉकर झालास त्यावेळी. दा रा असा फील आला. असं नको करूस. तुझी मला स्टाईल आवडली मित्रा गायची. हा, आणि म्हणजे वैशालीताई जे म्हणले असं ते रॉकर सारखं गाणं चुकलं तरी काय झालं आमची स्टाईल मस्त होती ना. नाही मजा जोक्स अपार्ट. पण म्हणजे तू त्या वरचा सूर लावताना जसा असा पोटापासून वगैरे लावला ना ही रॉकरची स्टाईल आहे. रॉक म्युझिक तुला ऐकतोस तू कधी? ब्रायन ॲडम्स ऐकलंयस? तुम्ही आत्तापासून सगळं ऐकायला पाहिजे. भरपूर ऐकायचं म्युझिक. आता तुझा जो सूर लावल्यामुळे मला हे सुचलं की तुला थोडं रॉक म्युझिक ऐकायला दिलं पाहिजे. म्हणजे तू त्या स्टाईलनी काय काय करशील. तुझी मागच्या राऊंड्समधली जी गाणी होती त्याच्यावरनं परफॉर्मन्स ओरिएंटेड गाणी तुला जास्त आवडतात. आणि तुझं जी एकंदरीत तुझं नेचर जे दिसतंय दंगा मस्ती धमाल तर ह्याच्यातनं सगळ्यातनं असं दिसतं की तुला त्या गोष्टींची आवड आहे. तर परफॉर्मन्स ही जर का आवड असेल तर तू रॉक देखील तुझं करिअर करू शकतोस तू उद्या रॉकमध्ये. हां आणि माझी एक रिक्वेस्ट आहे पल्लवी इफ यू डोंट माइंड. मागच्या राऊंडला तू जेव्हा ते कोंबड्याचं गाणं गायलंस ना त्याच्यानंतर मी बऱ्याच दुकानात ते शोधलं मला काय मिळालं नाही. माझ्यासाठी एक 2 गोळी गाऊन दाखवशील परत एकदा? अरे वा. माझ्या कोंबड्याची शान माझ्या कोंबड्याची शान कोंबड्याची शान माझ्या कोंबड्याची शान छाती काढून चाले तुरु तुरा तुरा डोईवर छान तुरा डोईवर छान माझ्या कोंबड्याची शान माझ्या कोंबड्याची शान कोंबड्याची शान. अवधूत दादा वैशालीताई दोघांनी पद दिलाय. तुला पुढच्या फेरीसाठी ऑल द बेस्ट. हे बीज तुम्ही आत्ता अंकुरा आणि नंतर त्याचा वटवृक्ष नक्कीच होईल पहा.